नमस्कार मंडळी, अलिबाग सफर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चौलची आपण सध्या भ्रमंती करत आहोत. चौलमध्ये असलेल्या काही ऐतिहासिक वास्तूंचा आपण भेट घेत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण चौलमधील आसा मशिदीची भेट घेतली आणि आज आपण आसा मशिदीपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर असणारा जो हमामखाना आहे त्याची भेट घेणार आहोत. तर आपण पाहूया. हमामखाना म्हणजे राजमहालातील स्त्रियांचे शाही स्नानगृह. सुरुवातीलाच 6 छोट्या कमानी आहेत. छोट्या छोट्या ह्या 6 कमानी आहेत. 1 2 3 4 5 आणि पलीकडे 6वी कमान. प्रत्येक कमानीमध्ये अशी छोटी छोटी अशी कोनाळे आहेत किंवा अशी होल आहेत. मला वाटतं ह्या मशाली वगैरे लावण्यासाठी होल असतात असे होल आहेत. आणि हे ज्या हे कोनाळे जे आहेत हे दिवे वगैरे लावण्यासाठी असावे. त्यामधून हा आतमध्ये असा हमामखान्यामध्ये आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. आतमध्ये चाललो आपण. आतमध्ये आलेलो आहोत आपण आता. पूर्व आणि उत्तर बाजूस बैठकीची बसण्यासाठी जी व्यवस्था केलेली असावी ते बघा. नक्षीकाम एकदम सुंदर आहे. त्या काळचं वास्तुशिल्प अजून व्यवस्थित आहे असं. हे जे वरती आपण गोलाकार पाहतोय ते पूर्वी लाईटची व्यवस्था नसायची. त्यामुळे हवा आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी हे अशी गोल घुमट पडझड झालेल्या अवस्थेत आहे. हे बघा, हे षटकोनी असं हे आहे जागा ही. आणि हे बघा, हा इथे जो होल दिसतोय हा अजून पण आहे इथे. आणि ही कारंजेची व्यवस्था केलेली असावी इथे अंघोळीसाठीची. हे पण इथे बैठकीची वगैरे काहीतरी व्यवस्था केलेली असावी. हे जे कोनाडे आहेत त्यामध्ये काहीतरी ठेवण्याची व्यवस्था असावी इथे पूर्वीपासूनची. आणि ह्या
स्नानगृहाच्या लागूनच आणखी 2 इकडे स्नानगृह आहेत, ते आपण पाहणार आहोत. इकडे पण अशा पद्धतीतच सूर्यप्रकाश उजेड येण्यासाठी गोलाकार रचना केलेला आहे. ते पण इकडे आणखी एक स्नानगृह आहे. बसून असं हातपाय वगैरे धुण्याची व्यवस्था असावी इथे. हे बघा, ही जी टाकी आहे ह्यामध्ये अंघोळ करण्याची व्यवस्था असावी. पूर्वी साबण नसायचा, त्यामुळे केशर किंवा सुगंधित तरी वापरून अंघोळ केली जायची. आणि ह्या साईडला एक होल आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तसंच त्या दिशेला पण एक होल आहे. इथून गरम पाणी आणि थंड पाणी येण्याची व्यवस्था असावी आणि ह्या टाकीमध्ये ते पाणी येत असावं. बऱ्याच प्रमाणात पडझड झालेली आहे ह्याची, भरपूर वर्षापूर्वीच आहे, तरी पण अजून व्यवस्थित असं शाबूत आहे. कपडे वगैरे बदलण्याची व्यवस्था असावी इथे. ह्या साईडला पण तसंच स्नानगृह आहे, तशीच टाकी आहे, तशीच दोन्ही साईडला, त्या साईडला जे आपण बघितलं तसंच तिकडे पण अशीच रचना आहे. आणि बाजूच्या ज्या खोल्या दिसत आहेत छोट्या, ते पण बाथरूम किंवा कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असावी. ही पण एक रूम, म्हणजे कपडे बदलण्याची व्यवस्था साठीची ही रूम आहे. वास्तुकलेचं उत्तम असं शिल्प आहे. कोनाडे आहेत दोन्ही सर्व साईडला. त्यापूर्वी त्या काळी दिवे वगैरे लावण्याची व्यवस्थेसाठी ही कोनाडे असावी बहुतेक. भरपूर इकडे तर पडझड झालेली आहे. ही जी कोनाड दिसते हे पण अंघोळीसाठी किंवा कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असावी. इथे पण असं गोलाकार रचना केलेली आहे सूर्यप्रकाश येण्यासाठी. छोटस असं आहे. त्या साईडला पण तसंच आहे, म्हणजे दोन्ही साईडला, ह्या साईडला आणि त्या साईडला, अशा दोन्ही साईडला अशा छोट्या छोट्या खोल्या आहेत
काही कोनाड्या आहेत, गोलाकार रचना केलेला सूर्यप्रकाश येण्यासाठी. ह्या साईडला पण त्याच पद्धतीची टाकी आहे आंघोळीसाठी, आणि तसेच छोटे छोटे कोनाडे आहेत कपडे किंवा आंघोळीसाठी, कपडे बदलण्यासाठी किंवा आंघोळीसाठीची रचना केलेली आहे. आजच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला चौलमधील हमामखाना दाखवला. याच्या पुढील भागात आम्ही तुम्हाला चौल सराईमधील जो कलावंतींचा वाडा आहे तो दाखवणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या हमामखान्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.